तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। देशात आणि राज्यात सुरू असलेल्या धार्मिक राजकारणाच्या बातमीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण हे अतिशय तापू लागलेलं आहे। त्यातच महाराष्ट्राचे नेते सुद्धा आता इतर पक्षातले नेते सुद्धा मागे नाहीयेत। एकीकडे मनसेनं पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, तर तिकडे राष्ट्रवादीनं मनसेच्या भोंग्याला आणि हनुमान चालीसाला उत्तर देण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय। पुण्यात उद्या कालकर चौक आणि मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे। उद्या संध्याकाळी 6 वाजता ही आरती होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदू जननायक असा करण्यात आलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी त्यांनी पोस्टर जारी केले। सर्वधर्मीय हनुमान जयंती आणि इफ्तार पार्टी असं त्यांनी लिहिलंय। तर मुस्लिम धर्मीयांकडून सुद्धा हनुमान जयंती निमित्त आरती करण्यात येणार आहे। दुसरीकडे हिंदू बांधवांतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे धर्म हे सध्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे आणि त्यावरून राजकारण सुद्धा जोरदार सुरू आहे। उद्या संध्याकाळी 6 वाजता आदरणीय राजसाहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती होईल आणि ती महाआरती झाल्यानंतर हनुमान चालीसाचं सामूहिक पठण होईल आणि हे पठण होणार आहे, ही महाआरती होणार आहे हे जसं सरकारला कळालंय तसं ह्या मुल्ला अली अब्बासांच्या सरकारने प्रचंड दबाव पोलीस यंत्रणेवरती टाकलाय। हे मला कळत नाहीये, तुम्ही जर पलीकडं आमचं होर्डिंग बघितलं त्या होर्डिंगवरती आम्ही फक्त माहिती दिलेली आहे की आदरणीय राजसाहेबांच्या हस्ते महाआरती होणार आहे आणि हनुमान चालीसाचं पठण होणार आहे। खरं पाहिलं तर मनसेला हे प्रत्युत्तर आहे असं म्हणता येणार नाही, पण तरीसुद्धा हे आहेच उत्तर। आम्ही हे गेले 35 वर्ष करतोय। गेली 35 वर्ष सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेसाठी आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय। आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संस्काराखाली काम करतोय। पवार साहेबांनी आमचा संस्कार केला आहे, नका हो जातीयवादी, नका हो धर्मवादी, आपण सारे होऊया राष्ट्रवादी। एकूण 35 वर्षापूर्वीपासून हा आम्ही उपक्रम घेतो, हिंदूंच्याकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार। तिकडे पुण्यामध्ये इफ्तार पार्टीला सुरुवात झालेली आहे। हा सगळा बाद एका बाजूला सुरू असताना हे इफ्तार पार्टीची थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतीयत। धर्माच्या नावावरून राजकारण सुरू झालेलं असताना आता इफ्तार पार्टीचं आयोजन करत एक प्रकारे उत्तर देण्यात आलेलं आहे मनसेच्या धार्मिक राजकारणाला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जाणार असल्याचं आधीच सांगण्यात आलेलं होतं। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। वैभव, ही इफ्तार पार्टी कोणी आयोजित केलेली आहे, त्यामागचा उद्देश काय आहे? विलास, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ही इफ्तार पार्टी जी आहे तिचं आयोजन करण्यात आलंय आणि ज्या पद्धतीनं सध्याचं वातावरण तापलेलं आहे, राजकीय वातावरण जे आहे ते तापल्यानंतर या सगळ्या इफ्तार पार्टीचं महत्व आहे। खरं तर गेली 35 वर्ष या ठिकाणी साखळीपीर राष्ट्रीय तालीम संघ जो आहे त्यांच्याकडून या इफ्तार पार्टीचं आयोजन गेली 35 वर्ष केले जाते। मात्र यंदाच्या वर्षी त्याला मोठं महत्व प्राप्त झालंय असं आयोजकांचं म्हणणं आहे। याचं कारण गेले काही दिवस ज्या पद्धतीनं वातावरण चिघळतंय, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय, ते पाहता आम्हाला आणखी ताकदीनं आमचे हे कार्यक्रम करावे लागतील आणि त्यामुळेच आजचा रोजा इफ्तार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी हा रोजा इफ्तार जो आहे तो ठेवलाय। श्रीपाल सबनीस या कार्यक्रमाला आलेले होते आणि मंदिराच्या समोर साखळीपीर तालीमचं राष्ट्रीय समाज मंदिर जे आहे त्याच्या समोर हा इफ्तारचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि एकमेकांना खजूर देऊन बरोबर ही इफ्तार पार्टी होतीये। बघूया, एकमेकांना आता उत्तर दिलं जात आहे। हे पुरोगामी उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलं गेलंय असं मानलं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यामध्ये आता हे सगळा संघर्ष सुरू असताना शिवसेना आणि मनसे
आता चढाओढ सुरू झाली आहे ती महाआरतीवरून। शिवसेना मनसेमध्ये शिवसेनेकडून सुद्धा आता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादरच्या हनुमान मंदिरात शिवसेनेकडून आरती केली जाणार आहे, पुण्यात मनसेकडून आरती केली जाणार आहे। त्यामुळे हनुमान जयंतीच्या वेळेला हनुमान चालीसा आरती या सगळ्यावरून एक जबरदस्त असं राजकारण, कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय का? प्रखर हिंदुत्वाची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णपणे त्याने आपली पूस बदलली असं दिसतंय। धार्मिक मुद्दे चर्चेला आलेले आहेत आणि सत्ताधारी पक्षांना सुद्धा त्या मुद्द्यांवरती बोलावं लागतंय आणि चर्चा करावी लागते। हनुमान चालीसावरून राज ठाकरे यांनी जे आवाहन केलं, जो अल्टिमेटम दिला, त्या अल्टिमेटम नंतर राज्यातलं राजकारण हे पूर्णपणे तापलेलं आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मनसेच्या या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना भाजपनं सुद्धा या वादात उडी घेतली आहे आणि मनसेच्या हनुमान चालीसाला भाजपनं भोंगे द्यायचं ठरवलंय। बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात हे सगळं राजकारण कसं पेटलंय। मशिनींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिनीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। आधी जाहीर सभांमधून भोंग्यांविरोधात रणशिंग फुंकत हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन करणारे राज ठाकरे आता थेट मैदानात उतरलेत। पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाची जोरदार तयारी सुरू आहे। पण त्याच वेळी आता हनुमान चालीसाच्या या वादात थेट मुख्यमंत्र्यांना ओढलं जात आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचण्याचं आव्हान दिलंय। बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये जर काही असेल तर मला असं वाटतं हनुमान चालीसा ते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचणार आहे का, हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेचा त्यांना सवाल आहे की हनुमान जयंतीला उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार आहे किंवा नाही। वाचणार असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मातोश्रीमध्ये हनुमान चालीसाचं वाचन ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या हनुमान जयंतीची संस्कृती संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे। दुसरीकडे मनसेनं सुद्धा पुण्यामध्ये जागोजागी पोस्टरबाजी करत हिंदुत्वाचा नारा दिलाय। पोस्टरवर राज ठाकरे यांच्या भगव्या अवतारातले फोटो झळकावत मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा हिंदू जननायक म्हणून उल्लेख केलाय। त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर आता राज ठाकरे यांना हिंदू जननायक बनवलं जात असल्याचं चित्र आहे आणि यावरूनही मनसे आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदू जननायक कोणाला म्हणलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होऊन जातो काय? कुठले गीताचे पाठ येतात, कोणते भागवत येते त्यांना खलनायक म्हणतात, मनात म्हणतात। ऑलरेडी यांचा जन्म शिवसेनेमध्ये झाला। शिवसेना नसती तर राज ठाकरे राहिले कुठे असते? बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष झाले। आता ठीक आहे, त्यांनी पक्ष बदलवला, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेला बोलण्याचा तुमचा अधिकार आहे का? प्रयत्न किती करू दे, अशा जागा कोणाला अशा सहज मिळत नाहीत। घोडं मैदान लांब नाही, येईलच, कळेलच। त्यामुळे कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही। बाळासाहेबांची जागा तर कोणीच घेऊ शकत नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकमेव। एकंदरीतच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उचललेला मशिदींवरचे भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा आता केवळ महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा पोहोचलाय। मनसे थेट शिवसेनेच्या भूमिकेवरच निशाणा साधत असल्यानं आणि भाजपसह इतर विरोधी पक्षही शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधू लागल्यानं महाराष्ट्रातलं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज ठाकरे यांनी सुरुवातीला शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेच्या माध्यमातून आणि त्यानंतर ठाण्यातल्या सभेच्या माध्यमातून मशिदींवरच्या भोंग्यांच्या बद्दल आवाज उठवला आणि आता मनसे अधिक आक्रमक झाली आहे। मनसेनं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी
जो अल्टिमेटम दिलेला होता त्याची अंमलबजावणी व्हावी असं म्हटलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित मशिदींवरचे भोंगे उतरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन होण्याबाबत केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देऊन राज्यातली शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं अशी मागणी नाशिक मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. दरम्यान आता राजकारणामध्ये टेम्पल रन सुरू झालेली आहे. भाजपच्या भूमिकेच्या नंतर आता इतर पक्षांची सुद्धा धर्माच्या नावावर किंवा या सगळ्या प्रश्नाकडे त्यांना यावं लागलेलं आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरांना भेटी देतात त्यामुळे इतर पक्षाचे नेतेही मंदिरांमध्ये जातात असं फडणवीस म्हणाले. त्याआधी आपली धर्मनिरपेक्षता झाकण्यासाठी मंदिरात जाणं नेते टाळत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. राहुल जी भी मंदिर जाने कुरीतियों को निर्मूल कर देने का संदेश देने वाले महान संत की आज जयंती है और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और जब प्रधानमंत्री जी श्री रविदास धाम मंदिर जाने लगे, आशीर्वाद प्राप्त करने लगे, वो तो पहले भी करते थे, बड़े सहजता से जाते थे, अभी भी सहजता से जाते, लेकिन उसका परिणाम यह हुआ सुधारक जिन्होंने कि उसके बाद सभी कुरीतियों को समाप्त राहुल जी भी मंदिर जाने के लगे, आधार पर केजरीवाल जी भी हनुमान चालीसा कहने लगे, बात कही, उसके बाद हमारी ममता दीदी भी चंडी पाठ करने लगी. समान बसे रविदास. तो मैं ये मानता हूं कि कम से कम ये तो हुआ कि अपने आप को सूडो सेक्युलर कहने वाले मंदिर जाने से जो डरते थे, बचते थे, वे सारे के सारे लोग अब ये मानने लगे. 14 एप्रिलचं औचित्य साधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत शरद पवार यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला होता. त्याला आज शरद पवार यांनी उत्तर दिले आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पवारांच्या त्या उत्तराला प्रत्युत्तर दिले. काल बरेच सारे ट्विट या ठिकाणी पाहायला मिळाले विरोधी पक्षनेत्याचे आणि टार्गेट आपण होता. कसं बघता या सगळ्या ट्विटकडे? देशामध्ये सातत्याने ही जी ओरड चालली आहे की कुठेतरी सांप्रदायिकता वाढते आहे, याचं कारण जर काही असेल तर या पक्षांनी ही जी काही लांगुल चालन केलं आहे, या लांगुल चालनामुळेच अशा प्रकारची परिस्थिती उभी होते आणि म्हणून त्याच्या प्रमाणासहित मी काल हे ट्विट केलेले आहेत. मला असं वाटतं की माझे ट्विट हे पुरेसे बोलके होते, त्याच्यावर आलेली प्रतिक्रिया त्याहीपेक्षा बोलकी आहे. त्यामुळे त्या ट्विटचं महत्त्व काय हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. त्याच्यावर जास्त बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. राज्यात आपलं सरकार येईल अशी अपेक्षा भाजपला होती, पण ती अपेक्षा फोल ठरली, अपेक्षाभंग झाला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावलाय. शरद पवार म्हणाले की ज्यांना अपेक्षाभंग झाला ते लोक काहीही करून राज्य ताब्यात कसं घेता येईल हे पाहतायत. त्यांचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडतायत. अस्तित्व संपल्यानंतर पक्ष या अशा पद्धतीच्या राजकारणानंतर महाराष्ट्रात जागा करू शकेल असं वाटतं का आपल्याला? या राजकारणानं महाराष्ट्रात आपली स्पेस निर्माण करू शकेल मनसे? ते सांगतात आतापर्यंत काही झालं नाही, पण मला काळजी फक्त एकच आहे की सामाजिक ऐक्य हे संकटात येऊ नये. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काही करून ही 2 राज्य हातात हवी होती, पण तिथल्या जनतेनं किंवा निर्वाचित लोकप्रतिनिधी त्याला साथ दिली नाही आणि त्यामुळे अपेक्षाभंग झाला. ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते लोक काही करून या ठिकाणी हस्तक्षेप कसा करता येईल किंवा ताब्यात कसं घेता येईल या कामाला लागले. त्यामुळं या सगळ्या जे काही छापेमारी वगैरे वगैरे काय होतं आहे त्याचं कारण ते आहे. आता हे जे आहे त्यांनी जे लिखाण केलं
त्याच्यासंबंधी बाबासाहेब फुलांनी सोलापूरला जे त्या ठिकाणी भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं. ते असं म्हणतात की जेम्स लेन हा चांगला शिव अभ्यासक आहे असे उद्गार बाबासाहेबांनी काढले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चीड लोकांच्यात आली. त्याच्याबद्दलची नाराजी लोकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे कार्यकर्त्यांना मोठं करणारे नेते आहेत अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी शरद पवारांचा गौरव केला. त्याचबरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी कडक भूमिका घेऊन भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवावा असं आवाहन सुद्धा खडसेंनी केलंय. माझ्याच बोट धरणारे पोरं आज मला शिकवायला लागलेत आणि शरद पवार साहेबांवर बोलायला लागले. मला तो आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. आणि बाय मला वाटतं जयंतरावांना मी सांगत होतो की तुम्ही फार साधे बोळे आहात. मी वळसे पाटलांनी अनेकदा सांगतो की तुम्ही हे जरा गृहमंत्रीपद जे आहे हो दाखवा एखादा हिसका, दाखवा एखादा इंगा. शेकडो प्रकरणं ह्यांचे आहेत. ह्याला 2-4 लोकांना जर वारसापुरी टाकून दिलं असतं ही परिस्थिती आली नसते. जे सत्य आहे ते करा, कुणाला छळू नका, कुणाला द्वेषाचं राजकारण करू नका, पण ज्यांनी केलं आहे ते त्यांना भोगायला लावा, तर मग ही परिस्थिती निर्माण होईल. जनतेच्या मनात ती इच्छा आहे. हे काय चाललंय, अनिल देशमुखांसारख्या घरावर 100च्या वर धाडी पडतात. 100 काय घरात एका वेळेस आल्या, दुसऱ्या वेळा आल्या, 10 वेळा आल्या, काय करणार. नाथा बोला पुढे भूखंडाचा काय संबंध आहे, घेणं नाही देणं नाही, पण काहीतरी अडकवायचं म्हणे. हा त्याचा मास्टर माइंड आहे. व्यवहार किती कोटी रुपयाचा, काय कोटी रुपयाचा, पण चाललोय म्हणजे की तुम तो जेल जाने वाले हैं. अरे हम जेल जाएंगे तो जाएंगे, हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेके डूबेंगे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेले आहेत, घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी याला कुठं लपवलंय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान या नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करण्याची मागणी सोमय्याने केली. चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपन्या एकाच पत्त्यावर रजिस्टर आहेत असंही सोमय्यांनी सांगितलं. येत्या काळात त्यांना कोर्टातून वॉरंट निघेल असा विश्वास किरीट सोमय्यांनी व्यक्त केलाय. श्रीधर महादेव पाटणकरनी श्रीजी होम्स ही कंपनी आपल्या मेहुण्याची आहे. श्रीजी होम्स ही एक पार्टनरशिप कंपनी आहे. शिवाजी पार्कच्या तिथे मोठं बिल्डिंग इमारत उभी केली आहे. करोडो रुपयाची इमारत आहे. आणि या श्रीजी होम्स मध्ये 29,62,29,320 रुपये मनी लॉन्ड्रिंग होऊन आलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज प्रवीण कलमे यांच्याबद्दल सुद्धा अतिशय गंभीर असे आरोप केले. प्रवीण कलमे कुठं आहे याच्याबद्दल सरकारनं उत्तर द्यावं असा सवाल सुद्धा किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. नॉन ट्रांसपेरेंट मनी वो काला पैसा है, तो भ्रष्टाचार का पैसा है. अब ये भ्रष्टाचार मुंबई की नाले सफाई का कॉन्ट्रैक्टर का हो या फिर मंत्रालय में बैठी माफिया सरकार का हो, सचिन वादे के वसूली का हो या खरमाटे अनिल परब वाला उसका हो, वो एंटी करप्शन को ढूंढना पड़ेगा. इसके लिए मैंने महाराष्ट्र पुलिस को लिखा. तर बघतोय आपण की प्रवीण कलमे यांच्यावर आरोप केल्यानंतर प्रवीण कलमे यांनी न्यूज 18 लोकमतवर येऊन प्रतिक्रिया दिली, स्पष्टीकरण दिलं. जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी स्वतः फरार होती
ती व्यक्ती मला फरार घोषित करण्याची मागणी करते, खरंच हास्यास्पद आहे. म्हणजे किरीट सोमय्यासारख्या आरोपींकडून माझ्यावर FIR झाला आहे हे मला कळतंय, धक्कादायक आहे. हे किरीट सोमय्या मुंबई पोलिसांचा भाग कधी बनले किंवा त्यांच्याकडे माझ्यावर झालेल्या FIRच्या प्रती आल्या कशा काय, त्यांचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे. मी फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर आहे, त्यामुळे मी कायम फिरत असतो. मी लवकरच मुंबईत परतणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्यानं संजय राऊत आणि शिवसेना यांच्यावरती तोफ डागतायत. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा किरीट सोमय्या यांच्याबद्दल आज एक नवा गौप्यस्फोट केलाय. त्यांचा नवा घोटाळा बाहेर काढण्यासंदर्भातला इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर हा निशाणा साधलाय. राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यात कोट्यवधींचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. सोमय्या आरोपी असल्याचंही राऊत म्हणाले. राऊतांनी सोमय्यांची तुलना दाऊद सोबत केली. मी त्यांचा टॉयलेट घोटाळा काढला, बरोबर आहे. मी त्यातला एक ट्रेलर दाखवलाय फक्त. किरीट सोमय्या व त्याच्या कुटुंबियाने मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निधी आणि त्यातून केलेला घोटाळा टॉयलेटच्या याच्यातला त्याचे कागद मी तुम्हाला आताही देऊ शकतो. मी त्या संदर्भात आज माझ्या ट्विटरवरती काही माहिती दिलेली आहे. उगाच नावं घ्यायची आणि कागद फडकवायचे आम्हाला मान्य नाही. त्या संदर्भात रितसर तक्रार दाखल होत आहे. या सगळ्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पण ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या गावोगावची बित्तम बातमी, गावखेड्यातली बातमी मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एका छोट्याशा ब्रेक नंतर. यानंतर बातमी आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी सातत्यानं वाढ होतीये त्या संदर्भातली. कारण गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टानं आज 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे. सातारा न्यायालयानं हा निर्णय दिला. छत्रपती घराण्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 7 ऑक्टोबर 2020ला न्यूज 18 लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना सदावर्ते यांनी अतिशय आक्षेपार्ह असं वक्तव्य राजेंच्या संदर्भात केलेलं होतं. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी सदावर्ते यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणी ॲडव्होकेट सदावर्तेंवर 1.5 वर्षानंतर कारवाई करण्यात आली असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. की व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेणं जरुरीचं आहे. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा होणं जरुरीचं आहे. आरोपीला कोणी मदत केली का असं वक्तव्य करण्यासाठी याचा आम्ही तपास होणं जरुरीचं असं लेखी आम्ही न्यायालयासमोर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोपीला ज्या दिवशी त्यानं हे स्टेटमेंट पास केलं त्या दिवशी आरोपीनं कुणाचं ऐकून केलं किंवा काय, त्यानं कुठल्या पुस्तकांचा किंवा आधार घेऊन अशा प्रकारचे वक्तव्य करतो याबद्दल तपास होणं जरुरी असं कोर्टाला पटवून दिलं आम्ही. आणि त्यानुसार मेहरबान न्यायालयानं आमची बाजू ऐकून घेऊन तपास होणं जरुरीचं समजून आणि ह्या गुन्ह्याची तीव्रता समजून घेऊन फायनली कोर्टानं त्यांना 4 दिवसाची आजपासून पुढे PC दिलेली आहे. साताऱ्यामध्ये 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. आता सदावर्तेंच्या आणखी अडचणी वाढणार आहेत कारण पुणे पोलीस सुद्धा त्यांना अटक करू शकतात. सदावर्तेंच्या त्यामुळे अडचणीमध्ये वाढ होणार आहे. सातारा पोलिसांनंतर पुणे पोलीसही सदावर्तेंना अटक करू शकतात. पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्तेंविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात सुद्धा सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे सातत्यानं वेगवेगळ्या शहरांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत. वेगवेगळ्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भातले गुन्हे दाखल होत आहेत. आणि मुंबईतला शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी कटकारस्थानाचा गुन्हा सुद्धा सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात आला. आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या लोड शेडिंग संदर्भातली. राज्य हे पुन्हा एकदा लोड शेडिंगच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोड शेडिंग होत आहे. राज्यात 19 एप्रिलपर्यंत वीज पुरवठा
सुरळीत होईल अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातल्या अल्प कोळसा साठ्यामुळे सध्या लोडशेडिंग सुरू आहे. मात्र ही वीज टंचाई सरकारमधल्या अंतर्गत भांडणामुळे नाही, तर देशभरात कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडियाच्या नियोजनाच्या गोंधळामुळे निर्माण झाल्याची टीका राऊतांनी केली. ही स्थिती केवळ राज्यात नसून देशभरात असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी सध्या राज्य सरकारकडून पावसाळ्यासाठी कोळसा साठवणूक करण्याकडे लक्ष द्यायचं ठरवलं. तसंच केंद्र सरकारनं बँकांना पत्र लिहिल्यामुळे महाडिस्कोला कर्ज मिळत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. तसंच ग्रामविकास खात्याकडे असलेली 8,000 कोटींची थकबाकी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचंही नितीन राऊत म्हणाले. सद्यस्थिती आहे ही काही महाराष्ट्राची नाही. दानवे साहेबांनी पूर्ण देशाची स्थिती बघावी. जर कोळशाचा शॉर्टेज नाही, जर रॅकचा शॉर्टेज नाही, तर केंद्राचे जे ऊर्जा मंत्री आहेत मग त्यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जा खात्याच्या लोकांशी चर्चा का केली? त्यांना असं का सांगितलं की तुम्हाला जर कोळशाचा शॉर्टेज आहे तर तुम्ही इम्पोर्टेड कोल घ्या म्हणून? जेव्हा केंद्र सरकार सांगते या ठिकाणी की आपण इम्पोर्टेड कोल घ्यावा, याचाच अर्थ देशामध्ये आणि राज्यामध्ये कोळशाचं सावट पसरलेलं आहे. देखो, मेरी पूरी कोशिश चल रही है इसको सामान्य करने की. मैं 2-3 दिन में इसके ऊपर अच्छे से वक्तव्य करूंगा. मैंने एक डेडलाइन ठहरा ली है कि 19 तारीख तक के मैं इसको ठीक करने की कोशिश करूंगा कि महाराष्ट्र में लोड शेडिंग ना हो. मेरा प्रयास कितना सफल होता है आप ही देखेंगे और सारे राज्य के लोग देखेंगे. दरम्यान राज्यात सुरू असलेलं लोड शेडिंग पुढच्या 2 ते 3 दिवसात कमी होईल अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. आज सगळं हिंदुस्थानामध्ये वीज टंचाई आहे. भारतीय जनता पार्टीचं राज्य ज्या ठिकाणी आहे त्याचं प्रत्येक राज्यामध्ये आहे. आणि त्याची कारणं कोळशाच्या संबंधीचे काही प्रश्न निर्माण झाले, अन्य काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे परिणाम हे आता सर्वसामान्य लोकांना या देशात सहन करायला लागते. की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वीज खात्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे हे सगळे लोक या प्रश्नावर अत्यंत गांभीर्याने बघतात. दरम्यान राज्यात जी लोडशेडिंगची परिस्थिती निर्माण झाली आहे ती केवळ राज्यात नाहीये, तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. राज्याला सध्या लोडशेडिंगचे चटके बसतायत आणि यावरून आरोप प्रत्यारोप केले जात असताना बाळासाहेब थोरात यांनी याचं खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला. भारनियमनाचा जो विषय आहे तो एक लक्षात घ्या की अचानक वाढलेलं तापमान त्याचा खूप मोठा परिणाम आहे. आपण कोरोनातून बाहेर आल्यामुळं सुरू झालेले व्यवहार हे सुद्धा कारण आहे. परिणामतः फार मोठ्या प्रमाणावर वीज वापरली जाते आहे आणि हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशामध्ये कोळशाची टंचाई आणि भारनियमन हे एकत्र पद्धतीनं आलेलं आहे. संपूर्ण देशातला हा प्रश्न आहे. कोळशाकरता सुद्धा स्वतः आमचे मंत्री महोदय लक्ष देत आहेत. छत्तीसगडला ते जात आहेत, छत्तीसगडच्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर ते बसतायत. परंतु कोळसा वाहतुकीचा रेल्वेचा सुद्धा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडावा लागणार आहे आणि म्हणून काही गोष्टी अशा आहेत की केंद्राच्या मदतीनं आम्हाला करावं लागणार आहे. तर राज्यात आज लोडशेडिंगची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, विजेची प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या केवळ हे सरकार आणि त्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर राज्यांमध्ये किंवा काही काँग्रेस शासित राज्यांमध्येही लोडशेडिंग का नाहीये, महाराष्ट्रामध्येच का लोडशेडिंग आहे? मला असं वाटतं की हे जे काही राज्यकर्ते इथले आहेत हे स्वतः इतके नाकर्ते आहेत आणि आपला नाकर्तेपणा लपवण्याकरता प्रत्येक वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं जातं. हे लोडशेडिंग राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आहे. हे लोडशेडिंग केवळ राज्य सरकारमुळे आहे. हे लोडशेडिंग राज्य सरकारची जी काही नीती आहे त्याच्यामुळे आहे. हे या राज्य सरकारने लादलेलं लोडशेडिंग.
यानंतरची बातमी आहे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या स्कॉर्पिन या पाणबुडीच्या संदर्भातली। कारण भारतीय नौदलाचं सामर्थ्य आता आणखी वाढणार आहे। भारतीय नौदलामध्ये 6 पाणबुड्या या आतापर्यंत दाखल झालेल्या स्कॉर्पियन प्रकल्पाच्या अंतर्गत ही आणखी एक पाणबुडी 6वी पाणबुडी लवकरच दाखल होणार आहे। नौदलामध्ये INS वाक्षीर पाणबुडी मुंबईच्या माझगाव गोदीमध्ये तयार करण्यात आली आहे। INS वाक्षीर पाणबुडी येत्या 20 एप्रिल पासून खोल समुद्रात विविध सशस्त्र चाचण्यांसाठी सज्ज होतीये। भारतीय नौदलाच्या ताफ्यात सर्वाधिक परिणामकारक आणि घातक अशा स्कॉर्पिन या वर्गातल्या 6 पाणबुडींचा ताफा तयार झालाय। या ताफ्यातील INS वाक्षीर ही शेवटची 6वी पाणबुडी आहे। फ्रान्स आणि भारताच्या संयुक्त विद्यमाने किंवा या तंत्रज्ञानातून ही पाणबुडी तयार करण्यात आली आहे। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्रात सध्या सुरू असलेलं राजकीय रामायण। आधी श्रीरामावरून सुरू असलेल्या राजकारणात आता हनुमानानं उडी घेतली आहे। याच राजकीय हनुमान उडीचा आढावा रात्री 8 वाजता घेणार आहोत राजकीय रामायण मांडून फक्त न्यूज 18 लोकमतवर।